वेलकम बॅक गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा टॉपिक असा आहे की आपली जी क्लासिक आहे शॅडो, आय कॉलर शॅडो. तर ॲज यू गाईज कॅन सी 93,710 किलोमीटर्स झाले आहेत गाडीवरती. सो माझ्या मिस्त्रींचं म्हणणं असं आहे की स्पीडोमीटर कधी कधी बंद पडतो. आणि नॉर्मली कसं आहे की क्लासिकला कोण हात लावत नाही शक्यतो. जर माहिती नाही आहे तर कोण हात लावत नाही, म्हणजे साधे पंक्चरवाले पण हात लावत नाहीत, टायर पण खोलत नाहीत गाडीचा. सो आपण लक्ष देत नाही, अवेलेबिलिटी असते नसते. सो आपण ओडोमीटर चालू करतो नाही करतो. मग त्यात ते बोलले की एक बेनिफिट ऑफ डाऊटमध्ये आपण म्हणू शकतो की 1,00,000 किलोमीटर झालेत ऑलमोस्ट. ठीक आहे, म्हणजे 94,000 झालेत, 6,000 आपण एक्स्ट्रा चालले असं समजू. तर ऑलमोस्ट 1,00,000 किलोमीटर्स कंप्लीट झालेत. आनंद आहे त्या गोष्टीचा. ॲज अ बाईक ओनर 1,00,000 किलोमीटर कंप्लीट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. सो ती एक गोष्ट एक बाजूला. गाडीचं हेडचं काम निघलं आहे. गाडीचं कंप्रेशन पकडायला पाहिजे, ते कंप्रेशन गाडी पकडत नाही आहे व्यवस्थित. सो त्याच्यामुळं एक 70पर्यंतच गाडी पळते आहे. त्याच्यावर जर गाडी आपण स्ट्रेच केली तर गाडी जर्क मारते आहे. कार्बोरेटर माझ्या गाडीचा नवीन आहे, त्यामुळे कार्बोरेटरचा काही सीन नाही आहे. कॉईलचा काही सीन नाही आहे. इलेक्ट्रॉनिक काहीच इश्यू नाही आहे. इलेक्ट्रॉनिकली सगळं गुड कंडिशनमध्ये आहे, कारण मी वरचेवर चेंज करत असतो सगळ्या गोष्टी. सो गाडीचं हेडचं काम करायचं आहे. बट 1,00,000 किलोमीटरमध्ये पिस्टनची पण थोडीफार झीज होते. आतल्या स्लीव्ज असतात त्या खराब होतात. सो मिस्त्री मला बोलले की स्लीव्सचं पण काम लागलीच करून घे. तर मी असा डिसिजन घेतला आहे की मी डायरेक्ट ब्लॉक पिस्टनच नवीन टाकतो आहे गाडीला. सो बरं पडेल. एक लाँग टर्मच्या हिशोबाने मी विचार केला आहे आणि आय थिंक सो हेच बरं पडेल. ते मला कन्व्हिन्स करत होते काल की तू स्लीव्सचं काम कर, खर्च कमी होईल तुझा. बट एक डाऊट राहतो मनात, पिस्टन जर बोर केला आणि परत घातला तर चान्सेस असतात पिस्टन परत उडायचा. ते बोलत आहेत की माझ्या केसमध्ये अजूनपर्यंत तरी असं काय झालेलं नाही आहे. बट स्टील आय डोंट वॉन्ट टू गिव दॅट चान्स. सो ब्लॉक पिस्टन मी चेंज करतो आहे. आणि खूप दिवसानंतर गाडी बाहेर काढली आहे. गाडी कमीत कमी 1-2-3 आठवडे बंदच होती. 2 आठवडे तर बंदच होती, एका जागेवरती धुळकात होती, का तर माझी इच्छा होत नव्हती चालवायची. सो फायनली मी डिसिजन घेतला, बोललो जास्त दिवस नाही ठेवत आहे गाडी, कारण पुण्याला जावं लागणार आहे फेबमध्ये आपला जो ग्रुप आहे रायडिंग सोल्स, त्याला 1 वर्ष कंप्लीट होतं आहे. सो गेट टुगेदर प्लॅन केला आहे, म्हणजे करायचा चालू आहे, इन प्रोसेस आहे. सो जावं लागेल. मला त्या ग्रुपमध्ये ह्या गाडीवरून ओळखलं जातं, क्लासिकवरून. सो तुम्ही मी ब्लॉग टाकणार आहे, त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच. मी ॲव्हेंजर घेऊन राईडला गेलो होतो, न्यू इयरची फर्स्ट राईड होती. मला कोणीच ओळखलं नाही, नोबडी रिकग्नाइज्ड मी. फायनली गाडी कामाला सोडायला चाललो आहे. एवढाच ब्लॉग असणार आहे. मी आत्ता सोडायला जातो आहे, गाडी भेटणार आहे मंगळवारी. सो सोडायला जातो आहे एक, आणि आणायला जाईन. एवढ्या 2च गोष्टींचा ब्लॉग असणार आहे हा. प्रॉपर मोठं ब्लॉग असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काही गोष्टींवरती जर एखादा टॉपिक भेटला आपल्याला, तर आपण नक्की त्याच्यावरती आपले विचार मांडू, विशेष टिप्पणी करू. सो दॅट्स इट गाईज, एन्जॉय द राईड. सो बेसिकली माझ्यासाठी तरी हे अनएक्सपेक्टेड होतं, कारण गाडीचं काम निघायच्या जस्ट आधी मी गोवा राईड कंप्लीट केली. सो गोव्याला जेव्हा गेलो ना, तर ॲज पर माय POV, ॲज पर माय पर्स्पेक्टिव्ह, सगळ्यात चांगली गाडी जर कोणती जर आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात चांगली गाडी जर कोणती परफॉर्म केली असेल तर ती माझी गाडी होती. माझी गाडी सगळ्यांनी चालवली, निरंजननी चालवली, अभिजितने चालवली, विवेकने चालवली, मी पण चालवली. तर मी कमी चालवली, बाकी सगळ्यांनी जास्त चालवली, आणि दे रिअली एन्जॉयड द राईड. एकच ड्रॉबॅक होता गाडीचा, तो म्हणजे सीटचा ड्रॉबॅक होता. इवन नाव आय एम ऑल्सो फीलिंग द सेम, बिकॉज आय एम नॉट वेअरिंग रायडिंग जॅकेट राईट नो. सो रायडिंग जॅकेट घातल्यावरती सीन असा होतो की आतले जे पॅडिंग आहेत, म्हणजे पाठीमागचे जे पॅडिंग आहेत, म्हणजे जॅकेट एकदम टाईट बसतं. मग आपण जे असं कुबड काढून बसतो ना गाडीवरती,
ते होत नाही, असं स्ट्रेटच बसतो एकदम. म्हणजे एक सपोर्ट भेटतो बॅकला, स्पाईनला एक सपोर्ट भेटतो हे घातल्यावरती, जॅकेट घातल्यावरती. बट बिकॉज ऑफ सम रिझन्स मी आज जॅकेट नाही घातलं आहे, सो इट्स ओके, लेट्स सी. सो आय वॉज टॉकिंग अबाउट द गोवा राईड. तर गोव्याला मी जेव्हा गेलो होतो तर ऑल ओव्हर गाडीने एवढं चांगलं परफॉर्म केलं, लिटरली म्हणजे हार्ट वेलमिंग होतं माझ्यासाठी. कारण ॲज अ बाईक ओनर, इफ समवन इज रायडिंग युअर बाईक अँड ही इज टेलिंग यू दॅट युअर बाईक इज़ वेरी अमेजिंग, इट्स मतलब अलग ही लेवल की आपकी बाईक चल रही है, तो इट्स अमेजिंग. मतलब माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट होती ती. निरंजननी सगळ्यात जास्त निरंजननी चालवली आणि त्याने मेन गोवा हायवेला चालवली. सो निरंजन तर खूप खुश होता. निरंजनच्या गाडीचा सीन झाला होता, त्यामुळे मीच त्याला मुद्दाम दिली. कारण की हा जो पोस्चर बघताय तुम्ही, हा जो हँडलचा पोस्चर बघताय, हा एकदम असा नॉर्मल आपण बसून गाडी चालवतो ना, खुर्चीवरती बसून गाडी चालवल्यासारखा फील आहे. फक्त सीटचा थोडा इश्यू असल्यामुळं तर जरा बॅक पेनचा इश्यू होतो आहे. मला आत्ता फील होतं आहे बॅक पेन. सो ऑल अराऊंड अनएक्सपेक्टेड होतं मला. कारण माझं एक होतं डोक्यात की मला गाडी 1,10,000 20,000 चालवायची, त्याच्यानंतर मी पूर्ण इंजिन काम करणार होतो गाडीचं. इंजिन काम विथ मी पूर्ण गाडी रिपेंट करणार होतो, आहे त्या कलरमध्येच रिपेंट करणार होतो. म्हणजे अभिजितची गाडी आहे ना, ते गाडीचे ग्राफिक्स आणि बाकी पूर्ण ब्लॅक. सो ते होतं माझ्या डोक्यामध्ये. बट बिकॉज ऑफ सम रिझन्स पॉसिबल नाही झालं. ठीक आहे, करू, होत राहील, गोष्टी होत राहतील. पण बुलेटचा एक सीन आहे, जर तुम्हाला गाडी रिपेंट करायची आहे तर मला करायची आहे तर मी प्रॉपरच करणार आहे. मी असं ते साधं करायला बोललो तर मी 7-8 हजारमध्ये गाडी पूर्ण रिपेंट करून घेईन. आहेत ओळखीचे तसे, बट ती क्वालिटी मला नाही भेटणार याच्यामध्ये. सो थोडा वेट करून गाडी रिपेंट करीन. तर जे बघताय तुम्ही, इथं डेंट आहे, इथं हा मोठा डेंट आहे टाकीवरती. बाकी तर ॲज सच कुठे नाही आहे गाडीवरती डेंट वगैरे. बट स्टील माझी इच्छा आहे गाडी मला पूर्ण ब्लॅक करायची आहे. गाडी एकदम व्यवस्थित चालत असते, सगळं काय व्यवस्थित चालू असतं आणि अचानक गाडी काहीतरी मोठा इश्यू होतो, मग ते खूप त्रासदायक असतं. पोरं एक्सायटेड होतं. पोरांनी हेल्मेट बघितलं, कॅमेरा बघितलं की पोरांना वाटतं रे यार यूट्यूबवरती येणार, ये. आम्हाला पण वाटायचं ऑब्वियसली. दे आर फिलिंग द सेम. सगळ्यात मोठी गोष्ट आता सध्या एकच आहे लाईफमध्ये की नागठाणचा रस्ता होता आहे भाई साहब. हा थोडा पॅच खराब म्हणजे आहेच ऑब्वियसली. आय थिंक जर सातारच्या हद्दीतला रस्ता असेल तर मग हा सासवडपर्यंत रस्ता होईल. पण हा पॅच अजून त्यांनी का नाही करायला घेतला आय डोंट नो. खालचं पॅचचं काम चालू झाले, तर नर्सरी बांधायची चालली इथं. खूप दिवसांनी गाडी चालवतो यार मी. ग्लव्ज घालणार होतो, बट नंतर विचार केला की राहू दे, सोड, काय ग्लव्ज घालायचे इथलं इथं. ॲक्च्युली आहे, इम्पॉर्टंट आहेत ग्लव्ज, मी ते नाही बोलत आहे, बट मी कंटाळा केला घालायचा. थोडक्यात आळशी.com. वी आर ॲट द NH4 राईट नाव. गाडीतलं टायर प्रेशर कमी आहे, पुढच्या चाकातली हवा कमी आहे. गाडी खूप दिवस उभी होती, ऑब्वियसली हवा कमी होणारच आहे. वी आर ऑलमोस्ट देअर गाईज. ॲम्ब्युलन्स पण पोचलो आहे, ऑलमोस्ट पोचलोच आहे. इथून लेफ्ट घेतला, तिथून परत एक लेफ्ट घेतला, परत एक लेफ्ट घेतला की समोर गॅरेज. 3 दिवस विदाउट गाडीचे कसे काढायचे? 3 दिवस म्हणजे नॉट 3 दिवस, 2 दिवस. आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवा दिवशी गाडी भेटणार. आय डोंट लाईक दिस फिलिंग ब्रो. मी असा आहे, म्हणजे असा ह्युमन आहे की मला काही नसले चालतं. किमान गाडी पाहिजे, आणि पाहिजे तर गाडी प्रॉपर कंडिशन पाहिजे, नाहीतर नको. जी गाडी मी चालवतोय ती तर मला प्रॉपर कंडिशनच लागते. आत्ता मी दुसरी जी गाडी घेऊन आलो मित्रासोबत, डिओ घेऊन आलो आहे मित्राची. ती गाडी पण आता कशी काय चालते काय माहिती. पण आता आपल्याला गरज आहे म्हणल्यावरती काय पॉईंट नाही आहे. पोरं जेवत आहेत. सो फायनली बाईक आपण सोडली आहे कामाला. समोर बघू शकता बाईक चेंज. लेट्स गो टू द होम. डिओवरती
LS2चा हेल्मेट घालून मी घरी चाललो आहे. सिटीत जायचं होतं मला, बट गाडीला नंबर प्लेट नाही आहे, सो मी रिस्क नाही घ्यायची मला. कारण आपली गाडी असल्यावरती वेगळी गोष्ट असते, दुसऱ्याची गाडी असल्यावरती जास्त लोड घ्यायचा नाही. सो फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे आणि माझ्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा पण चांगली चालते आहे गाडी आता. चांगलं वाटतं आहे, फीलिंग मच बेटर. बलक लावा घालायला विसरलो आहे मी, आणायलाच विसरलो आहे, घालायचा खूप लांब राहिला विषय. तर निरंजनला कॉल केला होता, त्या दिवशी आलो होतो तेव्हा भेटला नाही टाईम. सो व्लॉग कंटिन्यू करायच्या आधी त्या दिवशीचा म्हणजे मी संडेला गाडी सोडली आहे, मंडेचा एक दिवसमध्ये सोडून मी ट्यूसडेला गाडी पिकअप करायला आलो आहे. तिथूनच मी व्हिडिओ कंटिन्यू केला आहे हा. सो लक्षात यावं म्हणून सांगतो आहे, बाकी काय नाही असेल. तर निरंजनला त्या दिवशी कॉल केला होता, त्या दिवशी त्याला भेटणं पॉसिबल नाही झालं, म्हणून मी आत्ता त्याला कॉल केला, बोललो जर पॉसिबल असेल तर भेट, बोललो मला आत्ता. तर बोलला ठीक आहे, तर तो भेटायला येतो आहे म्हणून मी भेटायला चाललो आहे. आधी रिफ्युलिंग करायचं आहे, रिफ्युलिंग करणार, रिफ्युलिंग करून डायरेक्ट घरी. गाडी तर चांगली चालते, बट हायवेला मी अजून चालवली नाही आहे. सो लेट्स सी. बट ॲज ऑफ नाव तरी केलं आहे काम, तर झालं आहे गाडीचं ओके. बट स्टील आय डोंट नो, देर इज अ फीलिंग, थोडीशी weird feeling I can say, but it's okay, there is no any problem. ऑनलाईन गाडीचा पिस्टन वगैरे नवीन आहे, सो थोडे दिवस तर मला गाडी भीतभीतच चालवावी लागणार आहे. मिस्त्री बोललेत 80च्या पुढे गाडी नेऊ नको, बट मी नेत नाही अशी, पण मॅक्स टू मॅक्स कधीतरी, म्हणजे मी राईड करतो आहे, मला कुठेतरी पोचायचं आहे, तर मॅक्स टू मॅक्स 100 टच होते, त्याच्या पुढं गाडी माझी कधीच जात नाही. आणि आत्ता पण म्हणजे मी हळूच चालवतो आहे, 60-70, मॅक्स टू मॅक्स 80 जाईल गेली तर, बट मला रिस्क नाही घ्यायची आहे कोणतीच, सो नको. बट गाडी खूप स्मूथ चालते आहे, म्हणजे जो प्रॉब्लेम मी फेस करत होतो त्या दिवशी, की गाडीचं इंजिन असं म्हणजे पुश करत होतं स्वतःला, खूप लोड घेत होतं, ते आता नाही घेत आहे. खूपच वेळ झाला, मम्मीने शिवाय दिलात फोन करून. हा काय मस्त गाणं लागलं हेडफोनमध्ये, क्लासिक वन. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जाऊझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरा ये सूझे, है रोम रोम एक तारा, है रोम रोम एक तारा, जो बादलों में से गुजरे, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जाऊझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरा ये सूझे. तू दिन सा है मैं रात आना, दोनों मिल जाए शामों की तरह, ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जाऊझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरा ये सूझे. आणि स्पेशली ऊसाचे जे ट्रॅक्टर असतात ना, ऊसाची वाहतूक करतात ते वाले, कारण त्यांचे ड्रायव्हर खूप खतरनाक असतात. आणि हिला काय भाई, काय आहे या ट्रॉलीला, काहीच नाही आहे भाई.
काय म्हणजे कुठे काय होईल काय सांगू शकत नाही. सो वेन एव्हर यू गाईज आर रायडिंग, तुमच्या समोर जर गाडी असेल अशी ऊसाची ट्रॉली वगैरे असेल, ट्रेलर वगैरे असेल, तर अवॉइड करा, ओव्हरटेकिंग अवॉइड करा. माझ्यासोबत एक किस्सा झाला होता. माझा कझन होता सोबत, मयूर नावाचा. तर मयूरसोबत मी त्याच्या मित्राच्या घरी गेलो होतो जकातवाडीला. आणि माझ्या मित्राची नवीन शाईन होती, शाईन घेऊन गेलो होतो. तर आय थिंक ह्याच रोडला मी गाडी चालवत होतो आणि ह्या लेनला ऊसाचा ट्रेलर होता, असाच मोकळा ट्रेलर होता. आणि मला काय वाटलं, तो त्याचा निघाला होता, पण मला माहीत नव्हतं की तो राईट घेतोय. त्याचा ट्रॅक्टर एवढ्या पुढं त्याने 2 ट्रेलर जोडल्यात. म्हणजे काही कनेक्टिव्हिटीच नाही आहे ना, त्याचा इंडिकेटर वगैरे द्यायचा काही सीनच नाही आहे त्याचा. सो मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो. मी माझी चुकी एक्सेप्ट करतो आहे. तर मी राईटला घेतली गाडी. राईटनी कधीच ओव्हरटेक करायचं नसतं. 2 व्हीलरनी तरी 1 लेन दिल्या, 1 लेननीच चाला. तुम्ही ह्या एवढ्या पोर्शनमध्ये, म्हणजे लेफ्ट साईडची जी लेन आहे, जर 4 लेनचा हायवे असेल तर ह्या लेफ्टच्या लेनवरती तुम्हाला काय ओव्हरटेकिंग करायची करा. बट राईट साईडला एकदम डिवायडरला चिटकून कधीच करायचं नसतं. माझी चुकी झाली, मला जज करता आलं नाही त्याला. आणि त्याने राईट मारला होता. तर त्याचा आधी ट्रॅक्टर जाणार, मुंडकं जे बोलतो त्याला, पुढचा हेड ट्रॅक्टरचा तो जाणार. त्याच्यानंतर पाठीमागचा ट्रेलर येणार. त्याच्यानंतर तिसरा ट्रेलर येणार, पाठीमागचा दुसरा. सर तसं झाला सीन. माझी अक्षरशः फाटून जिंदा झालती. त्याने राईट मारला, तो डिवायडरला घासून चालणार होता. आणि मी जागेवरती ब्रेक मारला आणि मी घासलो लिटरली डिवायडरला. मी गाडी कंट्रोल केली आणि मी थांबलो परत एका बाजूला. मी खूप घाबरलो होतो, मयूर पण घाबरला होता. तर तो सीन कधीच विसरू शकत नाही. आम्ही ह्या रूटला जर कधी असेल ना, ह्या रूटला आलं की आम्हाला तो हमखास 100% तो सीन आठवतो. आणि आम्ही हसतो त्या सीनला अजून पण. तर वेन एव्हर यू गाईज आर रायडिंग, बी केअरफुल. डोळे उघडे ठेवा. डोळे फक्त उघडे ठेवू नका. तर एक असतं 6th सेन्स म्हणतो ना आपण, की ह्या सिच्युएशनमध्ये आपण इकडून गाडी टाकली तर काय होऊ शकतं, हा पण विचार करायला शिका. फक्त राईड करू नका. सेन्सेस ओपन ठेवून राईड करा. फक्त डोळे ओपन ठेवून काय होत नाही. शेवटी तुमच्याकडे कितीही चांगली गाडी असो, काही असलं तरी शेवटी तुम्हाला तुमच्या स्किल्सवरतीच डिपेंड करावं लागतं. गाडी काहीच मॅटर करत नाही त्या गोष्टीमध्ये. जेवढं मला नॉलेज आहे तेवढं, आय थिंक बरेचसे रायडर असतील ते मला रिलेट करतील या गोष्टीला. गाडी कोणतीही असो, गाडीचा काही सीन नसतो. आफ्टर ऑल, इन दी एंड तुम्हाला तुमच्या स्किल्सवरतीच डिपेंड करावं लागतं. एक गोष्ट मी नोटीस केली आता गाडी चालवताना, म्हणजे गाडी आता परफेक्ट का चालते आहे ह्याचं म्हणजे मी तुम्हाला थोडंसं डिकोड करून सांगतो. का तर मी त्या दिवशी म्हणजे गाडीचा जेव्हा प्रॉब्लेम होता, ब्लॉक पिस्टन चेंज करायच्या आधी सीन काय होत होता की आत्ता मी ॲक्सिलेटर एकदम नाके बराबर दिला आहे, तरी पण माझी कॉन्स्टंट स्पीड आहे 30-40. ठीक आहे. तर हेच मला कमीत कमी एवढा अर्धा ॲक्सिलेटर द्यावा लागत होता. तेव्हा गाडी माझी 40-50 ह्या रेंजला पुश होत होती. आणि फुल ॲक्सिलेटरला थोडंसं कमी ठेवल्यावरती गाडी माझी 80पर्यंत पोहोचत होती. तर आता ह्याच ॲक्सिलेटरला जर मी हायवेला आहे आणि मी जर कॉन्स्टंट एवढाच ॲक्सिलेटर ठेवतो, थोडासा वाढवतो आहे, तर मग मी इझिली 80पर्यंत पोहोचतो आहे. तर हाच डिफरन्स आहे. आणि राहिला विषय, तर मी फोटोज काढलेत. मी दिसेलच तुम्हाला, मी कुठेतरी इकडे ह्या नाहीतर ह्या कॉर्नरमध्ये मी टाकेन. पिस्टन आणि जो वॉल असतात आपले, तर एक वॉल प्रॉपर होता, व्यवस्थित होता. आणि दुसरा जो वॉल होता तो जळाला होता पूर्ण. तर मिस्त्रीने मला आधीच सांगितलं होतं की वॉल जळला तरी पण हा प्रॉब्लेम येतो. आणि पिस्टन जो आहे ना, तो दोन्ही बाजूने घासला होता. म्हणजे जो हे असते, रिंग असते जी पिस्टनची, पिस्टन ज्या रिंगमध्ये खालीवर होतो त्याला गाळा पडला होता एका बाजूने, कट झाली होती रिंग ती. मग ते दोन्ही बाजूने घासत होता. आय थिंक सो गाडी आता आपली परफेक्ट झाली आहे. फक्त थोडे दिवस म्हणजे 1000-2000 किलोमीटर आपल्याला गाडी हळूच चालवावी लागणार आहे. बाकी काही सीन नाही. हळू म्हणजे 80चं स्पीड खूप आहे माझ्यासाठी. मी असं पण 80च्या स्पीडनेच चालतो. कधीतरी 100+ कधीतरी, म्हणजे नाके बराबर. तर दॅट्स ऑल. तर काय, इथून घरी जायचं, घरी गेल्यावरती व्लॉग एंड, एवढाच व्लॉग. आणि सगळ्यात मेन म्हणजे निरंजनला भेटलो होतो. तर आमचा प्लॅन चाललो होता, तो म्हणतो आहे की नेक्स्ट मार्चमध्ये, एप्रिल-मार्चमध्ये आपण गोव्याला जाऊया बोलतो आहे, दोघंजणच बाईकवरती. घरातले पाठवतील का नाही माहीत नाही, बट
लेट्स सी जर असेल पॉसिबल. आणि 2 जण गेलो तर काय जास्त खर्च पण येणार नाही. आणि निरंजन तर एवढा बजेट फ्री, म्हणजे एवढ्या बजेटमध्ये त्याने ट्रिप केली ना आत्ता गोव्याची, एकदम खतरनाक. तर राहायला वगैरे पण अशा म्हणजे चांगल्या ह्याच्यातच होता, बट एकदम कमीत कमी रेटमध्ये. असं हॉस्टेल्स वगैरे असतात ना गोव्याला, त्याच्यामध्ये काय राहायचं काय झोपायचं तर असतं रात्री, बाकी तर उंडगतच असतं इकडं तिकडं. आणि खूपशा गोष्टी झाल्या ऑन द व्लॉग, म्हणजे ऑन व्हिडिओ नाही बोलू शकत मी, ऑन ॲप झाल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याच गोष्टींचं डिस्कशन झालं. तर कोकणला तर जायची इच्छा आहे मेमध्ये. म्हणजे ऑन रोडच जायचं आहे बाईकवरती, म्हणजे दिवेघर वगैरे आहे ना, जर म्हणजे खूप ऐकलं आहे फिरण्यासारखं आहे. तर त्याला बोललो मी की कोकणला जाऊयात का, तर बोलला सॉर्टेड आहे, बोलला जाऊ, बोलला काहीच सीन नाही आहे. एकदा विवेकला अभिजितला विचारणार, आले तर ठीक, नाही आले तरी भोलेनाथ की जे. बट निरंजन तर 100% येईल. प्रॉपर टाईमलाईन बसवली पाहिजे मला, एक प्रॉपर मला हे बसवावं लागणार आहे, स्केड्यूल बसवावं लागणार आहे व्लॉग पोस्ट करायचं. काय यार खूप हेक्टिक आहे, म्हणजे जेवढं चांगलं वाटतंय करायला तेवढंच म्हणजे खूप विचार करावा लागतो या गोष्टींचा. आता पाठीमागचा व्लॉग होता तो टाकला, पहिला व्लॉग गोवाचा फर्स्ट पार्ट, तर त्याच्या 2 दिवसानंतर मी काल व्लॉग टाकला. तर आता ह्याला पण ठीक आहे, म्हणजे मला एक्सपेक्टेशन्स एवढ्या नव्हत्या ह्या पहिल्या व्लॉगपासून, पार्ट 1पासून, बट अराउंड 200 व्ह्यूज आले अनएक्सपेक्टेडली. ठीक आहे, बट आता सेकंड पार्टला पण तेवढेच यायला पाहिजे होते किंवा त्याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे होते, बट तेवढे आलेले नाही आहेत. सो थोडंसं मला डिसअपॉइंटिंग वाटतं आहे ते, बट स्टील आता होत राहतं कमी जास्त कमी जास्त. आपण काय एवढे पण असं काय फेमस नाही आहे, तरी पण म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की मी एवढ्या छोट्या स्केलवरती म्हणजे 152 समथिंग सबस्क्रायबर्स झालेत. आणि 152 सबस्क्रायबर्समध्ये पण मला 200-250 व्ह्यूज येत आहेत व्हिडिओला. सो इट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. आणि रिअली म्हणजे खरंच खूप थँकफुल, आय एम व्हेरी थँकफुल टू यू गाईज की तुम्ही बघताय, खूप मोठी गोष्ट आहे. फक्त एवढंच की यार तुम्ही लाईक नाही करत आहे यार. म्हणजे होतं तसं, मी पण स्ट्रीमांची ह्याची स्ट्रीम बघत असतो ना, मग मी 1-2 तास जरी स्ट्रीम बघतो तरी माझ्या लक्षात नसतं यार लाईक करायचं आहे, लाईक करायचं आहे. मग तो 50 वेळा त्या स्ट्रीमवरती बोलतो, अरे काय पद्धत आहे का, लाईक करा लाईक करा. मग ते आठवतं की हा यार लाईक करायचं आहे. तर मला ती एक सवय चेंज करायची. माझे व्लॉग सुरू झाल्यावरती म्हणजे 1-2-3 वेळा व्लॉगमध्ये बोलायचं की लाईक करा, म्हणजे ते क्लिक होतं. कारण व्हिडिओ बघताना कसं एक कन्सिस्टन्सी असते, एक एंगेज झालेला असतो आपण त्या व्हिडिओमध्ये. सो लक्षात नाही राहत की आपल्याला लाईक करायचा आहे व्हिडिओ. माझा अवतार इग्नोर करा. तर आज तर हाईट झाली आहे लिटरली. मी व्लॉग एडिट करतो आहे दुकानात बसून शॉपमध्ये. आणि हा व्हिडिओ एवढाच होता. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, थोडा लेंदी आहे बट आय होप सो इंगेजिंग आहे. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा सातारकर आव्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.